नमस्कार. माझे जुने सहकारी भारतीय जनता पार्टीचे खूप खंदे समर्थक आणि कार्य करणारे राकेशजी नायर, जे अजमेरात राहतात, त्यांची परवाच दुसऱ्यांदा फेरनिवड उपाध्यक्षपदी झाली शहराच्या. आणि ते मी जे जाणतो की मागच्या 2 दशकात या भारतीय जनता पार्टीचं काम वाढवण्यासाठी त्यांनी जे योगदान दिलंय ते खूप महत्वाचं आहे. कारण या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीला दक्षिण भारतीय लोक जे आहेत ते इतक्या सहकार्य भारतीय जनता पार्टीला करत नव्हते. कारण केरळ आणि त्या भागात देखील भारतीय जनता पार्टी नव्हतीच. मग तेच विचार इथेही लोकांची होती. परंतु जेव्हा राकेश नायर यांना या शहरामध्ये भारतीय जनता पार्टी दक्षिण आघाडीचं अध्यक्षपद दिलं, त्यावेळेस त्यांनी या शहरामध्ये त्यांच्या समाजात म्हणजे सर्व केरळ असेल, तामिळनाडू असेल, आंध्र असेल, कर्नाटक असेल, तुलू असतील, ह्या सगळ्या लोकांशी संपर्क साधून त्या लोकांचा पाठिंबा त्यांनी भारतीय जनता पार्टीसाठी मिळवला. म्हणजे एकेकाळी जेव्हा दापोडीच्या आपल्या भगिनी विधानसभेला लढल्या, त्यांच्यासाठी त्यांनी इतकं मोठं दक्षिण भारतीय लोकांचं पाठबळ त्यांना मिळवून दिलं होतं सोनकांबळेताईंना. त्यामुळे सोनकांबळेताईंचा त्यावेळेस विजय थोडक्यात हुकला. त्यानंतर या लोकसभेत देखील त्यांनी खूप मोठं काम केलं आणि अशा पद्धतीने ते अविरत या भारतीय जनता पार्टीसाठी दक्षिण भारतीय लोकांना जोडून देण्याचं काम करतात. आताही येणाऱ्या महापालिकेत त्यांना मोठी जबाबदारी दिली आहे. या शहरामध्ये 100 पार करण्यासाठी दक्षिण भारतीय लोकांचा जो पाठबळ आहे, त्यांचा जो पाठिंबा आहे, तो मिळवण्यासाठी ते या शहरात प्रवास करतील. त्यांच्या लोकांपर्यंत भारतीय जनता पार्टी पोहोचवतील आणि कमळाला मतदान घडवून घेतील, अशी अपेक्षा मी एक शहराचा कार्यकर्ता, त्यांचा सहकारी म्हणून करतो आणि ते नक्कीच यात सार्थ या पदाला न्याय देतील अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. नमस्कार, मी कांचन वाघमारे. मी बांधकाम कामगार श्रमिक सेना या संघटनेमध्ये सचिवपदी काम करत असून नुकतीच माननीय राकेश भाई नायर यांची पिंपरी चिंचवड शहरावरती भाजपा उपाध्यक्ष पदी फेरनिवड झाली, याचा मला खूप आनंद आहे. पक्षाच्या पुढील कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देते. मी पक्षाची छोटी कार्यकर्ती असून अनेक वर्षापासून राकेश भाऊंना ओळखते. त्याच संघटनेतील काम मला खूप प्रभावी करते. मी वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन घेते. तसेच भारतीय जनता पार्टीचेही काम माझ्या प्रभागामध्ये खूप उत्साहाने काम करते. तसेच पुन्हा पुढच्या वाटचालीसाठी बांधकाम कामगार श्रमिक सेना या संघटनेकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.